संभाजीराजेंचं नेतृत्व त्याकडे तुम्ही कसं पाहता? कारण तेही खूप दुखावलेले नेते. फडणवीस, देवेंद्र फडणवीस आणि संभाजीराजे यांचा राज्यसभेच्या त्या उमेदवारीवरूनच जी त्या दोघांमध्ये जी काही कटुता आली आहे आणि त्यानुसार त्यांच्या वक्तव्यामध्ये आपल्याला त्याचं प्रतिबिंब पाहायला मिळतं. सातत्यानं त्यांची राजकीय धडपड सुरू आहे की कुठेतरी आपल्याला पॉलिटिकल स्पेस मिळावी. पण स्वराज्य संघटने त्याचे दौऱ्यामध्ये सुरू झाले, थांबले, पण ते मराठा आरक्षणावरून कधी ना कधी आपल्याला चर्चेत दिसतात. या तिसऱ्या आघाडीमध्ये हे नेतृत्व कुठे कुठे त्या तिसऱ्या आघाडीला फायदा करून देऊ शकतात. संभाजीराजे जेव्हा पहिल्यांदा राष्ट्रपतीच्या कोट्यातनं राज्यसभेवर गेले त्याच्या आधी ते संभाजी ब्रिगेडला खूप पूरक भूमिका घेत होते. त्यावेळी मराठा आंदोलन खूप तीव्रतेने वाढत होतं महाराष्ट्रामध्ये आणि ते भाजपासाठी धोक्याची घंटा होती. कारण भाजपला धार्जिण्य अशी ती संघटना नाही आहे. वैचारिक मतभेद आहेत, त्यांना भाजपाविषयी काही आक्षेप आहेत, भाजपला त्यांच्याविषयी काही आक्षेप आहेत. त्यावेळी भाजपने मोठ्या चतुराईने संभाजीराजेंना या संघटनेपासून दूर करण्यासाठी राष्ट्रपतींचे नॉमिनी म्हणून राज्यसभेवर पाठवलं. त्यामुळे संघटनेमध्ये हलकल्लोळ माजला. छत्रपती संभाजीराजे दूर गेले, 6 वर्ष राज्यसभेवर त्यांनी काढली. तिथून परत आल्यानंतर मात्र भाजपकडे त्यांना देण्यासाठी काही नव्हतं, म्हणून भाजपने आपले हात वर केले. मी थोडक्यात हिस्ट्री का सांगतोय की आज जी वाटचाल असते ना त्याच्यामागे काही मागोवा घ्यायचा असतो. मग संभाजीराजेंना कुठे ऍडजस्ट करायचं, तर संभाजीराजेंना बहुधा त्यावेळी अशी सूचना देण्यात आली की तुम्ही उद्धव ठाकरेंकडे जा. अर्थात उद्धव ठाकरे हे स्वतःचा पक्ष स्वतःच्या पद्धतीने चालवतात. त्यामुळे संभाजीराजे जे राष्ट्रपतीच्या कोट्यातनं भाजपच्या समर्थनावर गेले होते राज्यसभेवर, त्यांना उद्धव ठाकरेंनी सांभाळून घेणं हे काय अपेक्षित नव्हतं. परंतु वातावरण चतुराईने राजकीय असं फिरवलं गेलं त्यावेळी की जणू काही महाविकास आघाडीची ती जबाबदारी आहे अशा पद्धतीने संभाजीराजेंना पुढे केलं गेलं. आणि उद्धव ठाकरेंनी जेव्हा त्यांना काही अटी घातल्या की तुम्ही आमचे उमेदवार म्हणून लढत असाल तर मी तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहे, ते अर्थातच त्यांना मान्य होणारं नव्हतं. संभाजीराजेंना स्वतःची ओळख तयार करायची आहे, पण ते त्यांची ओळख तयार करत असताना जी ताकद त्यांची पूर्वी होती 2017च्या आधीची, ती ताकद आत्ता तितकीशी राहिली नाही. त्यावेळी ते गड किल्ल्यांच्या संरक्षणासाठी सतत आग्रही होते, त्यांना खूप पाठबळ होतं तरुणांचं. आज मात्र ते धडपड करू इच्छित आहेत महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या आघाडीमध्ये येऊन स्वतःचं स्थान बळकट करण्याची. त्यावेळी त्यांना आत्ताचं जे राजकीय चित्र आहे त्यात कितपत यश मिळेल याविषयी मला शंका वाटते.